नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. आनंद जनसंवाद उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. दुरुस्तीच्या कामांमुळे घोडबंदर भागात राहणार पाणीपुरवठा बंद. आणि वाहतूक शाखेच्या कॉन्स्टेबलचे पोलीस आयुक्तांनी केला गौरव. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैद्य आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आनंद जनसंवादमधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचतेय. नागरिकांच्या समस्यांवर थेट संवादातून तोडगा काढण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. महात्मा फुले नगरासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरता ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैद्य यांनी दिली. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेत आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचा या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबवण्यात येत असल्याचं वैद्य यांनी सांगितलं. यावेळेला नागरिकांनी पाणीपुरवठ्याची समस्या, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसंच इतर नागरी प्रश्न थेट मांडले. पालिकेच्या महासभेतील गोंधळावर भाष्य करताना वैद्य यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका केली. पालिकेत 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, मात्र बजेटचे 100 कोटींच असेल तर एवढा भ्रष्टाचार झाला कुठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी आनंद जनसंवाद उपक्रमाचं कौतुक करताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू झाल्याचं सांगितलं. छोट्या समस्यांचं तात्काळ निराकरण तर मोठ्या प्रश्नांबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्यानं पाठपुरावा केला जात असल्याचं साप्ते म्हणाले. यावेळेला शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेवक राकेश शिंदे, शीतल ढमाले यांनीही आनंद जनसंवाद उपक्रमामुळे समस्या सुटण्यास नागरिकांशी थेट संपर्क साधण्याची विनंती मिळत असल्याचं सांगत माजी महापौर अशोक वैद्य यांचे आभार मानले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचं विशेष स्वागत करत समाधान व्यक्त केले. नाही, जसं मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून आम्हाला कॉल केला जाईल त्या त्या ठिकाणी आम्ही जरूर त्या ठिकाणी जाऊ. नाही तर मग आम्हीच जातोय आणि तिकडे आपण पाहिलंच की आता चांगल्या प्रकारचं लोकांचं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. तर ज्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगितलं जाईल किंवा शाखेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी हा जनसंवाद आपल्या नागरिकांचा जनसंवाद त्यांच्या दारी कसा घेऊन जाता येईल ते आम्ही नक्की प्रयत्न करू. साहेब, खरं तर महायुद्ध पाहायला मिळतो, 2 गटात वाद होताना सातत्यानं पाहायला मिळतात, कसं बघता येईल? नाही, थोडंसं मला तर वाटतं हा जो वाद आहे तो समंजसपणाने समजून घेणं गरजेचं आहे. समोरच्याचा प्रश्न काय, त्याला उत्तर काय दिलंय. नाही तर भ्रष्टाचार झालाय 200 कोटीचा, पण ते बजेटच आहे 100 कोटीचं. 200 कोटीचा भ्रष्टाचार होणार कुठून? अशा प्रकारच्या ज्या काही त्या लोकांच्या मागणी आहेत चुकीचं आहे. ठीक आहे, भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवायला पाहिजे. तो भ्रष्टाचार कितीचा हा देखील, आणि त्याचं काम झालेलं आहे ते काम झालंय की नाही हे पाहायला पाहिजे. ते काम क्वालिटी वाईज नाही झाले की नाही हे बघायला पाहिजे. आणि हे करत असताना जसे गटनेत्यांची बैठक होते त्या ठिकाणी आपण सांगितलं जातं की गटनेत्याच्या बैठकीत ज्या ज्या प्रकारच्या चर्चा होतात ते महासभेला बंधनकारक असतात. पण महासभेत जाऊन काहीतरी वेगळी चर्चा करायची आणि मी काहीतरी जास्त बोलतोय किंवा जास्त हुशार आहे अशा प्रकारचं कोणी करू नये. शेवटी संघटना शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी की कोण असेल, तर आपण जेव्हा वक्तव्य करतो तर आपल्या पक्षाचं तिथे जे काही मान सन्मान आहे तो कमी होतो. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिसे उदंचन केंद्र तसंच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रात पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरासह विविध भागांमध्ये बुधवारी 3 जून रोजी 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामध्ये कंट्रोल पॅनल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर, ऑइल फिल्ट्रेशन तसंच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा
12 तासाचा बंद घेण्यात येणार आहे। या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल परिसर, गांधीनगर, रुस्तुमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी जंक्शन, मुंब्रा तसंच कळबा येथील काही भागांमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। दरम्यान पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। कर्नाटकातून चोरलेल्या कारचा थरारक पाठलाग करत ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अश्रू हाके यांनी सिनेस्टाईल कारवाई करत संबंधित वाहन हस्तगत केलं होतं। त्यांच्या या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी प्रशस्तीपत्रक आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केलाय। तसंच भविष्यातही अशाच शौर्यपूर्ण कामगिरीद्वारे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचं आवाहन केलंय। वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कक्षांना सज्ज राहण्याचे आदेश दिले। दरम्यान चोरट्यानं साकेत रोडमार्गे माजिवडा दिशेनं वळण घेतल्याचं समोर येताच कापूरबौडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी आपल्या पथकाला सतर्क केलं। माजिवडा चौकातील गोल्डन डेज परिसरात मद्यपी वाहन चालकांविरोधात नाकाबंदीसाठी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अश्रू हाके यांनी भरधाव वेगानं जाणारी संशयित किया सेल्टॉस कार थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र चालकानं पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत घोडबंदर रोडच्या दिशेनं पलायन केलं। क्षणाचाही विलंब न करता अश्रू हाके यांनी एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी तब्बल हातात घेत 7 ते 8 किलोमीटर कारचा पाठलाग केला। मानपाडा, पातलीपाडा, वाघबीड मार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत हा सिनेमातील दृश्यांनाही लाजवेल असा पाठलाग सुरू होता। आरोपी चालक वारंवार पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत होता, तसंच इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालवत होता। अखेरीस कावेसर येथील विजय गार्डन सिग्नलजवळ वाहतूक कोंडीमुळे कारचा वेग मंदावताच हाके यांनी दुचाकीवरून उतरून दगड भिरकावत कार रोखण्याचा प्रयत्न केला। यात कारची मागील काच फुटल्यानं चालक घाबरून कार सोडून विरुद्ध दिशेच्या मार्गीकडे पळाला। चोरट्याला हाके यांनी पकडलं। झटापटीत आरोपीचा शर्ट हाके यांच्या हातात आला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला। दरम्यान हाके यांनी पकडलेली किया सेल्टॉस ही कर्नाटक नोंदणीची कार असून 9 मे रोजी बेळगाव परिसरातून चोरीस गेलेल्या 2 कारपैकी ही एक कार असल्याचं उघड झालंय। राहुल जाधव यांच्या मालकीच्या या सेल्टॉस कारमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आल्यानं पोलिसांना तिचं लोकेशन ट्रॅक करता आलं। या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी हाके यांचा प्रशस्तीपत्रक आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार केलाय। 27 मे रोजी वाशिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहागाव परिसरातील एका शेतात हातपाय बांधलेल्या आणि अंगावर धारदार शस्त्राचे वार असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या। पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकं तयार करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि विविध जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्यात आली। तपासादरम्यान मृताची ओळख कुर्ला येथील काजूपाडा परिसरात राहणारा 35 वर्षीय शमशाद अली वारिश अली अशी पडली। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सय्यद हसन सय्यद मेहमूद बादशाह आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर या दोघांना ताब्यात घेतलं। चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। मयत शमशाद अलीनं आरोपी सय्यद हसन याला काही पैसे उसने दिले होते, मात्र पैसे परत मागण्यासाठी वारंवार तगादा लावला जात असल्यानं आरोपीनं संतापातून साथीदार समीरच्या मदतीनं शमशाद अलीला दहागाव इथे बोलवून घेतलं। त्यानंतर त्याचे हातपाय बांधून धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली। या प्रकरणाचा उलगडा करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास वाशिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील करत आहेत। सर, अनोळखी इसमाचा त्याचा तुम्ही ठाकरेचा तपास केलाय का? 27 तारखेला वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहागाव त्या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं। त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती। त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असतं त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसून येत होते। त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूने बांधून ठेवलेले होते। एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता
सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशन मधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिस अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतल्या असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा, मुंब्रा या ठिकाणचा, आणि दुसरा आरोपी होता समीर अब्दुल करीम कल्याणकर, माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता. ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह, त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या दहागावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथे त्याचं मर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथे राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की एलसीबीची टीम आणि वाशिम पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलेलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचं निष्पन्न केलं. खासदार किरीट सोमय्या यांनी बकरी ईद, जन्ममृत्यू दाखला घोटाळा, मिठागर जमीन आणि वन विभागाच्या टीडीआरसह विविध मुद्द्यांवर पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे परिसरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये बकऱ्यांची कत्तल होऊ दिली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासनानं या भूमिकेला पाठिंबा दिल्याचा दावा करत कुर्बानीसाठी स्वतंत्र जागाची व्यवस्था करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेतील जन्ममृत्यू दाखल्यांबाबत मोठा घोटाळ्याचा आरोप करत सोमय्या म्हणाले की राज्यभर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बांगलादेशी घुसखोरांना अवैधरित्या प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. ठाण्यात विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असून 4,000हून अधिक बेनामी प्रमाणपत्र दिल्याची माहिती आपल्या ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलुंडमधील मिठागर जमिनीच्या विषयावर बोलताना झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र हा आपला संकल्प असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मिठागरांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याच्या प्रयत्नांना आपण विरोध केला होता असंही ते म्हणाले. वनविभागाच्या टीडीआर विषयावर प्रतिक्रिया देताना हा जुना विषय असल्याचं सांगत वनक्षेत्र सुरक्षित ठेवून संबंधित जमीन मालकांना टीडीआर देण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. ठाण्यातील जन्ममृत्यू दाखला प्रकरणात स्थानिक पातळीवरील मतभेदांबाबत विचारलं असता बैठकीत कोणाचाही आवाज दाबला गेला नव्हता आणि स्थानिक नेते परस्पर चर्चा करून प्रश्न सोडवतील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान भाजपावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना खासदार किरीट सोमय्या यांनी मी संजय राऊत यांची मानसिक अवस्था समजू शकतो अशी टोलेबाजी केली आहे. बकरी ईदच्या दिवशी मुंबई ठाणे परिसरात हाऊसिंग सोसायटीमध्ये बकरे कापू द्यायचे नाही या आमच्या मोहिमेला दोन्ही जिल्ह्यातल्या, दोन्ही शहरातल्या प्रशासनाने, महापालिकेने बऱ्यापैकी साथ दिली. पोलिसांनी पण काळजी घेतली आणि एक्सेप्शनल किस्सातच फक्त हाऊसिंग सोसायटीत बकरे कापले गेले. या संबंधात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन करतो आणि सगळ्या संबंधित महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे नेते, महायुतीचे आमचे सहकारी, की आता अशा प्रकाराची सगळ्या महापालिकेना व्यवस्था करायला सांगणार आहे की ज्या कुणाला धार्मिक विधी बकरी ईदच्या दिवशी करायची आहे तर त्यांना कुर्बानीसाठी जवळच्या विभागात व्यवस्था केली जाणार. पुढच्या वर्षी एकही रहिवासी वस्तीत, चाळीत, सोसायटीत बकऱ्याची कत्तल करू दिली जाणार नाही.
घाटकोपरवाल्यांचं म्हणणं आहे की या काळात पहिलं महानगरपालिकेची नोटीस दिलेली आम्हाला अचानक की रद्द करण्याची परवानगी रद्द केली. आता याच्या पुढची लढाई जी आमची न्यायालयीन असणार आहे. कारवाई संदर्भातले